नमस्कार, जय हिंद। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक्झाम पॅटर्न कसला, तर आरआरबी टेक्निशियन ग्रेड 3 चा। ठीक आहे, ग्रेड 1 चा पण एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला दिलेला आहे, त्याच पद्धतीने ग्रेड 3 चाही एक्झाम पॅटर्न आपण आज जाणून घेणार आहोत। तर आरआरबी टेक्निशियन साठी ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे ते ग्रेड 1 साठी फॉर्म फिल करू शकतात आणि ग्रेड 3 साठी सुद्धा फॉर्म फिल करू शकतात। मार्क्स मध्ये काही डिफरन्स आहे की नाही ते आज आपण इथे जाणून घेणार आहोत। ठीक आहे, तर तुमची जी एक्झाम आहे ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे। ठीक आहे, सीबीटी मोड मध्ये एक्झाम तुमची होते। त्यानंतर तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी विचारले जातात। या परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटाचा असतो, म्हणजे 90 मिनिटात तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे। यासोबत 1/3 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला असते। ठीक आहे, तर ग्रेड 3 साठी तुमचे सिलेबस बघा, तर मॅथमॅटिक्स, रिझनिंग, जनरल सायन्स अँड जनरल अवेअरनेस यामध्ये तुम्हाला कम्प्युटर दिलेला नाहीये। जो ग्रेड 1 चा सिलेबस आपण बघतो त्यामध्ये ग्रेड 1 चा जो सिलेबस आहे, पेपर पॅटर्न आहे, त्या पेपर पॅटर्न मध्ये तुम्हाला 20 मार्काचं कम्प्युटर दिलेलं आहे, तसं तुम्हाला ग्रेड 3 मध्ये नाहीये। ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा। मॅथमॅटिक्स 25 प्रश्न आहे 25 मार्काला, रिझनिंगचे 25 प्रश्न 25 मार्क, आणि आता इथे सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे सायन्स तुम्हाला 40 मार्काला विचारलं जातं सीबीटी 3 मध्ये। सो सामान्य विज्ञानाचा खूप चांगला अभ्यास करण्यासाठी आपण दररोज टिकर मराठी यावरती 10 वाजता लाईव्ह लेक्चर घेतो। आपलं हे जे चॅनल आहे टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम, यामध्ये आपण जे दररोज लाईव्ह लेक्चर घेत आहोत ते लेक्चर जरी तुम्ही दररोज अटेंड केलं तर तुमचं 40 to 60% सिलेबस कंप्लीट होतो। 40 मार्क म्हणजे भरपूर झालेले आहे। तर 40 मार्काचं सायन्स आहे, तुम्हाला सायन्सवर जास्त अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या 40 मधले कमीत कमी किती मार्क्स मिळायला पाहिजे, 38 पर्यंत मार्क्स आले पाहिजे। 2 मार्क्स गेले तरी चालेल। समजलंय? तर 40 मार्क्स हे तुम्हाला सायन्सचे आहे 40। त्यानंतर आहे जनरल अवेअरनेसला सेम 10च मार्क्स आहेत। ठीक आहे, 10 प्रश्न 10 मार्कला विचारले जाणार आहे। असे टोटल तुमचे 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे आणि यामध्ये 90 मिनिटाचा कालावधी मिळणार आहे। तर खूप चांगला अभ्यास तुम्ही सायन्सचा करा, कारण सायन्स तुम्हाला जास्त मार्क्ससाठी विचारलं जातं। यामध्ये थोड्याफार पद्धतीने तुम्हाला लाईट, त्यानंतर लाईटचे प्रश्न असतात, त्यानंतर फिजिक्सवरती जास्त प्रश्न विचारलेले असतात। तर ह्याचा संपूर्ण चांगला अभ्यास करायचा आहे आणि आपल्या त्या सगळ्या फ्रेंडकडे ह्या व्हिडिओला पाठवा जे टेक्निशियनसाठी फॉर्म फिल करणार आहे। अशाच मोर अपडेट अँड डिटेलसाठी टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद।